पावसापासून बचावासाठी झाडाखाली उभे असलेल्या बापाचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर. पुणे नांदगाव बसच्या धडकेत बापाचा जागेवर मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील दहेगाव येथे अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभुळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या बाप लेकाला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रगतशील शेतकरी संजय पोपट डांगे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा युवराज संजय डांगे गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय डांगे आणि त्यांचा मुलगा युवराज हे येवला येथील लग्न समारंभ आटपून दुचाकीवरून दहेगावकडे परतत होते. सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने भौरी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी पुण्याहून नांदगावकडे येणाऱ्या MH14 LX 8789 एसटी बसने नियंत्रण सुटल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि कार्यसम्राट आमदार सुहास कांदे यांच्या रुग्णवाहिकेचे चालक गणेश मोरे यांनी जखमींना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय डांगे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या युवराज डांगे यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रामेश्वर नारायण डांगे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात बस चालक राजेंद्र भास्कर गडाख यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 275/2026 भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125 125 ब, 324/4 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दहेगाव गावावर शोककळा पसरली आहे. संजय पोपट डांगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.